सेवक संस्था द्वारा संचलित HIV संक्रमित अनाथ मुलांचं बालगृह मागील 17 वर्षापासून चालवतो। हासेगाव येथे शिवारात सेवालय प्रकल्पासून या प्रकल्पाला सुरुवातीपासून स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे। मुलांना शाळेतनं बहिष्कार टाकला। माझ्यावर आजही लिखित बहिष्कार आहे। 2 वेळेस मारहाण केली, JCB लावून बांधकाम पाडण्यात आलं। हेच कटकारस्थान करून अनेक वेळा इथून सेवालय बंद पाडण्याचा प्रयत्न झाला। त्याच कटकारस्थान करणाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या येथील एक मुलगी सुट्टीसाठी गेली होती। ती सुट्टीत येत नव्हती। आम्ही तिला बोलावलं, गोळ्या नसल्यामुळं बोलवून तिला ज्यावेळेस समितीच्या आदेशाने तिला मुक्त केल्यानंतर तिनं आरोप केला की अमित महामुनी ह्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले। हे पूर्णपणे खोटं आहे। बिनबुडाचे आरोप आहेत। कारण तो मुलगा इथं कधीच नव्हता। तो कर्मचारी नाही। तो मुलगा ही मुलगी येण्याच्या अगोदर 6 महिने अगोदर इथून बालकल्याण समितीच्या आदेशाने निघून गेलेला आहे। केवळ त्या मुलाचं नाव घेऊन सेवालय बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे। माझी विनंती आहे की HIV संक्रमित अनाथ मुलं या ठिकाणी राहतात, यांच्या बदनामी करू नये। या सेवालय प्रकल्पाचा जे कटकारस्थान करणारे त्यांची आज सगळ्या याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे। कुठलेही आम्ही तयार आहोत, कुठली पूर्ण चौकशीला तयार आहोत। हे कटकारस्थान करणाऱ्यांचं, षडयंत्र करणाऱ्यांचं चौकशी व्हायला पाहिजे। सर, हे औसामधील हासेगाव येथील जो घटना घडलेली आहे पोक्सो अंतर्गत 307 नेमकी ही घटना काय आहे आणि पोलिसांनी याच्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे? आज रोजी औसा पोलीस स्टेशनला धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलीस स्टेशन येथून 0ने FIR ट्रान्सफर करण्यात आली होती। त्या FIRच्या आधारावर औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी कायम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याच्या फिर्यादीच्या अनुषंगानं सदरची जी फिर्यादी आहे ती अल्पवयीन मुलगी असून ती औसा पोलीस स्टेशन अंतर्गत सेवालय बालगृह हासेगाव या ठिकाणी जुलै 2023 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये वास्तव्यास असताना त्या ठिकाणी तिच्यावर जे काही अतिप्रसंग झाला आणि त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या अतिप्रसंग तिने त्या ठिकाणी त्या संस्थेच्या जे काही संचालक आहेत त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी पुढं येऊ न देता त्याचबरोबर तिच्यावर जो काही अत्याचार झाला त्या अनुषंगानं इतर त्या ठिकाणचे जे काही कर्मचाऱ्यांनी जे सहाय्य केलं त्या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये BNSचे विविध कलम त्याचबरोबर पॉस्को ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी 5 आरोपी त्याचबरोबर सदर अल्पवयीन मुलीच्या दवाखान्यामध्ये गर्भपात करण्यात आला त्या ठिकाणच्या डॉक्टरांच्या विरोधात त्या ठिकाणी फिर्याद देण्यात आलेली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तपास सुरू करण्यात आलेला असून यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींपैकी आत्ता आपण चौकशीसाठी 4 आरोपी जे आहेत ते पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले असून चौकशी चालू आहे आणि चौकशांती पुढील कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे। कोण आरोपी आता सध्या ताब्यात घेतलेले? सध्या या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्या संस्थेचे सेवालय बालगृह जे आहे हासेगाव तर त्या ठिकाणचे रवी बापटले, रचना बापटले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर पूजा वाघमारे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर जो 4था आरोपी आहे अमित महामुनी तर यालासुद्धा तो लातूरपासून बाहेर होता तर त्या ठिकाणी त्याला ट्रेस करून त्या ठिकाणच्या पोलिसांची मदत घेऊन त्यालासुद्धा आता घेऊन येण्याची कार्यवाही सुरू आहे। आणि त्या व्यतिरिक्त इतर जे आरोपी आहेत तर ते तपासामध्ये जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल।